छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रतापसिंह भोगळे काका लिहितात, अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर। एक चौदा तळ्यावर, एक चौदा तळ्यावर, एक रायगडावर, एक चौदा तळ्यावर, एक रायगडावर, एक चौदा तळ्यावर। दोन राजे इथे गाजले हो, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर। एक रायगडावर, एक रायगडावर, एक चौदा तळ्यावर, एक रायगडावर, एक चौदा तळ्यावर, एक रायगडावर, एक चौदा तळ्यावर। प्रतापसिंह भोगळे काका लिहितात, रायगडावर, रायगडावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला। या दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला। बाबासाहेब आंबेडकरांनी महालच्या 14 तळ सत्याग्रह का केला? बाबासाहेब आंबेडकरांनी महालच्या 14 तळ सत्याग्रह का केला? याचं कारण सांगतो बघा, ध्यान दिलंय का? महत्वाचं आहे। आयुष्यात कुणी नाही बघा सांगणार, ध्यान दिलंय का? बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राला कार्यक्रमात 5 मीटिंगा घेतल्या। किती घेतल्या? 5 मीटिंगा घेतल्या बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या कार्यक्रमात। 6वी मीटिंग बाबासाहेब आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रात ठेवली, म्हणजे महाडला। बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सर्व धर्माची माणसं होती। बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे सुभाष टिपणीस, बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे जोशी साहेब आणि आपली काही मंडळी। 6व्या मीटिंगला सुरुवात झाली। नेता कसा असला पाहिजे, पहिले कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, मग आपलं मत मांडलं पाहिजे, असा एकमेव नेता ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 6व्या मीटिंगला सुरुवात झाली। बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना प्रश्न केला, कुठल्या तळ्याला सत्याग्रह करायचा आहे? जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना 2 साथीमध्ये गुरफटून ठेवू नका। बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे, बहुजनांचे उद्धार करते। बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार आहेत। 6व्या मीटिंगला सुरुवात झाली। नेता कसा असला पाहिजे? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न केला, कुठल्या तळ्याला सत्याग्रह करायचा आहे? काही जण म्हणाले बाबासाहेब गणपतीपुळेला करू, तिथलं धरण शुद्ध पाण्याचं आहे। काही जण म्हणाले बाबासाहेब पश्चिम महाराष्ट्र समुद्र शुद्ध पाण्याचा आहे, तिथे करू। काही जण म्हणाले बाबासाहेब जोशी साहेबांची खिल्लीवर म्हणाले बाबासाहेब जोशी साहेबांना सावरकर साहेबांच्या गावाला करू ना। बाबासाहेब म्हणाले नाही, जोशी साहेब आपले समर्थक आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे कट्टर समर्थक असणारे सुभाष टिपणीस यांना प्रश्न केला, नाना कुठल्या तळ्याला सत्याग्रह करायचा आहे? नानांना माहिती होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी ठरवल्या, पण बाबासाहेब नामगाव विचारतात। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस सुभाष टिपणीस यांना प्रश्न केला, कुठल्या तळ्याला सत्याग्रह करायचा आहे? नाना हसले आणि बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही ठरवलं, तुम्ही सांगून टाका ना। बाबासाहेब म्हणाले नाही, तुमचं म्हणणं ऐकू द्या, मग मी माझं मत मांडतो। सुभाष बाबासाहेबांना म्हणाले, नाही बाबासाहेब तुम्ही ठरवलं की पूर्व दिशा असेल। मी पुन्हा विचारतोय, जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे त्यांना माझं सांगणं आहे,
जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे त्यांनाही माझं सांगणं आहे, बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना दोन जातीमध्ये गुरफटून ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कट्टर समर्थक असणारे सुभाष टिपणीसांना प्रश्न केला की नाना कुठल्या तळ्यात सत्याग्रह करायचा आहे. नाना हसतील बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही ठरवलंय ते सांगून टाका. बाबासाहेबांनी असा प्रश्न केला, महाडच्या 14 तळ्याच्या रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काय म्हणतात बाबासाहेब? महाडच्या 14 तळ्याच्या रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काही जण म्हणाले 15-16 किलोमीटर, काही जण म्हणाले 20-25 किलोमीटर. सुरबाराला टिपणीत बाबासाहेबांचा बाबासाहेब लांबून जर फेरफटका घेतला तर महाड पासून रायगडचा किल्ला 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सुरबाराला टिपणीत एवढं बोलून थांबले नाहीत. आपण खेडेगावामधले आहात, आपल्याला पाळू हा शब्द कळत असेल. नदीच्या काठावर जर उभं राहिलो की नदीचा काठ म्हणतो, समुद्राच्या किनाऱ्यावर जर उभं राहिलो की किनारपट्टी म्हणतो. एखादं धरण जर पाण्याचं साचवायचं असेल तर आमचा औरंगाबादला पैठण धरण असं मातीमध्ये ढिगारा बनलेला आहे, त्याच्यामध्ये शीस ओतलेला आहे. त्या मातीच्या ढिगाराला, त्या तळ्याच्या मातीच्या ढिगाराला पाळू हा शब्द खेडेगावात म्हटले जातो. सुरबाराला टिपणीत बाबासाहेबांना बाबासाहेब महाडच्या 14 तळ्याच्या पाळूवर जर उभं राहिलं तर रायगडच्या किल्ल्याचं टोक दिसतं. तिथेच बाबासाहेब गरजले, बस इथल्या प्रस्थापित लोकांनी माझ्या महाराष्ट्राच्या राजाचा डाव्या पायाच्या अंगठ्यानं राज्याभिषेक करून अपमान केलं. त्याच्या छातात लाथ मारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केलाय. हे कुणीच सांगणार नाही या विषयात. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. तू खालच्या नावे हो, तू खालच्या नावे कोकण हातले कोकण, तू खालच्या नावे कोकण हातले एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. काका म्हणतात, शिवरायाने 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 रयतेचा जो न्याय निवाडा केला. 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 अरे तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. इथे सिंपली हो, इथे सिंपली अमृताची घागर. इथे सिंपली अमृताची घागर. एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांना नांदा सांगतो बघा काय.
समानतेचं नातं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे पण कुणी आयुष्यात सांगणार नाही, ध्यान ठेवलंय का? बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होतं मालोजी. काय होतं? बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होतं मालोजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव सुद्धा होतं मालोजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होतं मालोजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव सुद्धा होतं मालोजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव भीमाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाई. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील भारतीय सैन्याचे पहिले सुभेदार. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजवटीच्या काळातले पहिले सुभेदार, नंतरचे राजे. आपणच महापुरुष जाती जातीत वाटून घेतात. कशी समानता आहे बघा. चलो राजाचा एक पुत्र तुझा एक पुत्र सुभेदाराचा. 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 दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. असे सोबते दोन्ही वीर बहादर. असे सोबते दोन्ही वीर बहादर. एक प्यार हाय गडावर, एक प्यार हाय गडावर. गाणं समजतं का? गाणं आवडतं का? मग वरती हाकून टाळा असल्या पाहिजे. चला. एक त्यार हाय गडावर, एक त्यार हाय गडावर. एक चवदा हात गडावर. एक प्यार हाय गडावर, एक चौदार गडावर. एक प्यार हाय गडावर, एक चौदार गडावर. एक प्यार हाय गडावर, एक चौदार गडावर. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं महापरिनिर्वाण झालं. आई भीमाईच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्याचं काम सुभेदार रामजी बाबा आणि आत्या मीराईनं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊनं केलं म्हणून प्रतापसिंह मोरे काका म्हणतात. एक जिजामातेने आणि एक मीराबाईने. 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 अरे क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाचा. क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाचा भाजाने. क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाचा भाजाने. परंपरेला प्रतापसिंह दोघे मारती ठोकर. परंपरेला प्रतापसिंह दोघे मारती ठोकर. एक प्यार हाय गडावर, एक प्यार हाय गडावर. एक चौदा हात गडावर. एक प्यार हाय गडावर, एक चौदार गडावर. एक प्यार हाय गडावर, एक चौदार गडावर. अनंतवादे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. अनंतवादे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक प्यार हाय गडावर, एक प्यार हाय गडावर. तुम्ही म्हणाले गाणं आवडतं पण ते हाकून टाळायचं पाहिजे. चला गाणं दोन माझ्याची महती स्वाभिमानी गाणं आहे. चला. एक प्यार हाय गडावर, एक प्यार हाय गडावर. एक प्यार हाय गडावर. एक चौदा हात गडावर. एक प्यार हाय गडावर, एक चौदार 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 गडावर. एक प्यार हाय गडावर.
एक 14 तळ्यावर